नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर पुन्हा एकदा भेटीला आले आहे. अर्थात विषयाचं नाव आहे सायोनारा दिवाळी. मंडळी, दिवाळी होऊन आता जवळपास मला 8 दिवस 4-5 दिवस तर नक्कीच होऊन गेलेले आहेत. आणि दिवाळी आली, आली, आली असं म्हणता अचानक ती दिवाळी नाहीशी होते. ती निघून पण जाते. तिच्याबरोबर ते त्याचं सगळे ते सुंदर गंधाळलेलं वातावरण, ते तेजोमय दिव्यांनी लखलखतं वातावरण आणि ती सगळी आपुलकी, सगळ्या मनामनातल्या भरून राहिलेल्या एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांबद्दल आकर्षण, हे सगळं सगळं घेऊन जाते का हो ती? दिवाळी आली म्हणताना जो आनंद, जो उत्साह, जो एक प्रकारचं चैतन्य वातावरणात भरलेलं असतं. ते दिवाळी जायची म्हटली, दिवाळी संपत आली म्हटली, की मात्र जरासं काहीसं मन कासावीस होतं, खिन्न होतं, नाही का? आणि हे असंच आहे का हो मंडळी प्रत्येक गोष्टीचं? अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो दे, ये दिल जरा बहक तो दे, ये शाम ढल तो ले जरा, शाम ढल तो ले जरा, दूर रोक लो, नशे के घोट पीत लूं, नशे के घोट पीत लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, 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 अभी नहीं, 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 अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. मंडळी, अभी अभी तो आई हो, असं दिवाळीची सगळी आपली जी जोश, आनंद, उत्साह असतो. दिवाळी येते म्हणताना खरेदीचा उत्साह असतो, फराळ करण्याचा उत्साह असतो, नवीन कपडे घेण्याचा उत्साह असतो, नवीन फर्निचर, नवीन घर, नवीन गाडी, हे सगळं सगळं आपल्या मनात असतं, की दिवाळी येणार येणार म्हणताना घराच्या स्वच्छतेपासून, घराच्या छोट्या छोट्या कोपऱ्यातून स्वच्छता करणं, घरासाठी काहीतरी नवीन खरेदी करणं, हे जे आपल्या मनात असतं, असं आपण म्हणत असेपर्यंत ही दिवाळी कशी बरं पटकन येते आणि निघून जातं आणि लगेचच तिच्या निरोपाची. बघा ना, आपण महिनोन-महिने आधी हिची तयारी करतो. ही येणार म्हणून आपल्याकडे केवढं स्वागत, उत्साह, समाधान असतं आणि असं होत असताना अचानक ही येते. 4-5 दिवस आपल्या भेटीला राहते. उणीपुरी 4 दिवस हो. आणि लगेच तिचा निरोप घ्यायची वेळ येते आणि मग तिला म्हणावं वाटतं, की "अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो." थोडी देर रोक लूं, नशी के बोट पी तो लूं. तर अशी ही दिवाळी, ही लगेच जायला कशी बरं निघते. आणि हो, दिवाळी म्हटलं की तो एक कुटण्याचा, तेलाचा तो एक सुंदर गंध वातावरणात भरलेला असतो. रूम फ्रेशनरचा तो गंध असतो. वातावरणातल्या निरनिराळ्या फुलं, आपण जे घर डेकोरेट करायला वापरतो. घराचं एक समाधान आपल्याला जे घर डेकोरेट करून मिळत असतं. लखलखत्या पणत्यांची, दिव्यांचा तो तो एक दरवळ असतो तेलाचा. त्या मृण्मयीचा सुगंध मातीवर आपण मस्त सडा शिंपडलेला असतो, रांगोळी काढलेली असते. त्या रंगीबेरंगी रांगोळ्यांचा आणि एक सगळं सुगंधमय असं प्रसन्न छान छान असं जे असतं, ते हे सगळं वातावरण दिवाळीत असतं. आणि अचानक अ, 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 हे सगळं दिवाळीचं तेज आहे, हे आता लोप पावणार लगेच 4 दिवसात. याचं खूप दुःख होतं. तेच दिवाळी म्हणजे दिव्यांचा दीपमय अप्रतिम शृंगार असतो. त्या अमावास्येच्या काळोख्या रात्री ज्यावेळेला तारांगणात चंद्र आणि त्याच्या तारका त्याच्या चांदण्या चकाकत नसतात, त्यावेळेला हिचं त्या मिणमिणत्या विलाशा मृण्मयी पंत्यांनी लखलखणारं जे तेज असतं अवनीवरचं, ते अतिशय बेभान करून सोडणारं असतं. ती अतिशय ज्योतिर्मय असते. प्रसंगी तिच्यात काय आपण म्हणूया, तिच्यात एक तेज वेगळाच एक आनंद दडलेला असतो आणि हे सगळं काही 4 दिवसात जाणार असतं बरं का मंडळी.
पण हे सगळं आपल्याला माहिती असतं, हे 4 दिवसात जाणार आहे. पण तरी पण आपण काय म्हणतो, नाही दिवाळी येणार आहे, मला तयारी करायला पाहिजे. माझ्या दिवाळीची मला स्वागत केलं पाहिजे. कुणाकुणाच्या अंगणात किल्ला सजलेला असतो. कोणाच्या त्या किल्ल्यावर पणत्या आणि मावळे ते तुम्हाला सगळे बसलेले दिसतात, विराजित दिसतात. ते पणती एवढीशी ती वाऱ्याच्या एवढ्याशा झोकाबरोबर ती फडफडत तेवत असते. तुळशी वृंदावनातली पणती. नंतर आपण ज्या दीपांच्या ओळी लावलेल्या असतात आपल्या घराभोवती, दिव्यांच्या माळा, विद्युत रोषणाई, हे सगळं, सगळं, सगळं इतकं तेजोमय असतं ना. तर आणि रोज संध्याकाळी हा जो पणत्यांचा एक वेगळाच लखलखाट असतो ना, अ, अ, तुळशी वृंदावनातल्या गडावरच्या किंवा किल्ल्यावर आपण जे किल्ले केलेले असतात त्याच्यावरचा तो पणत्यांचा, त्या दिवाळी जाणार असं म्हणताना त्यासुद्धा एकदम मूक होतात. त्यांनासुद्धा खूप दुःख होतं. त्या एकमेकींना म्हणतात. एकमेकींकडे त्यांना बोलायचं असतं काहीतरी खरं तर. त्या अंगणातली पणती, तुळशीतली पणती, त्या आपण केलेल्या गडकिल्ल्यावरची पणती, तीसुद्धा एकमेकांशी त्या तेवत असतात. ते पण इतक्या गुमसुम होऊन जातात. झालं, उद्यापासून हे सगळं संपणार आहे. आपली भेट आता नंतर परत पुढच्याच वर्षी. आणि मग त्या एकदम शांत होतात, हळुवारपणे मान हलवत असतात आणि त्यांना माहिती असतं आपली सख्यांची ही निरोपाची शेवटची दिवस आहे. भाऊबीजेचा दिवस तसा खास असतो. त्याची संध्याकाळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं एक समर्पण, एक वेगळं आनंददायक तो नातं आणि ते अशी प्रसन्नता घेऊन येणारी ही भाऊबीजेच्या दिवशीची दिवाळी आहे ना, तिची संध्याकाळ, त्या दिवशीचं ते लाइटिंग, त्या दिवशीच्या त्या पणत्यांचा आरा, हा सगळा खरं तर ना मनाच्या एका कोपऱ्यात विषण्णता निर्माण करत असतो. म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी सकाळपासून झालं, आता आजच्याच दिवस हे सगळं आणि उद्यापासून परत आपलं रुटीन चालू होणार. हा एक भाव आपल्या मनात असतो आणि दिवाळी मग परतीच्या प्रवासाला निघणार असते. त्यावेळेला खूप, खूप, खूप प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच भाव असतो. एक जीवघेणी कासावीस असते आणि एक जीवघेणी ही सांजवेळ असते. एक जीवघेणा तो एक क्षण असतो, की नाही बाबा आता हे सगळं उद्यापासून संपणार आहे. उद्यापासून आपल्याला आपलं रुटीन चालू होणार आहे. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात, रोजच्या आपल्या रहाटगाडग्यात आपण जुंपले जाणार आहोत. बघा मंडळी, आई-वडील, आजी-आजोबा 4-8 दिवस आपलं सगळं वृद्धत्व, दुखणी-खोकणी, त्यांचं काय औषध-पाणी, गुडघेदुखी, काय-काय घरात त्यांचं आयुष्यभर जे वयोमानाप्रमाणे येणारे आजार आहेत, हे सगळं त्या 4 दिवसात ते विसरून जातात. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर, आपल्या पोराबाळांबरोबर, आपल्या वयाच्या समवयस्क आपल्या भावा-बहिणींबरोबर, लेकी-सुनांसोबत, नातवंडासोबत, नातेवाईकांमध्ये, आप्तेष्टांमध्ये ते इतके रमून गेलेले असतात, ते त्यांची सगळी दुखणी-खुपणी, सगळी बहाणी, त्यांच्या सगळ्या काही रोजच्या ज्या काही विवंचना, कटकटी, ते सगळं त्यांनी विसरलेलं असतं आणि एक वेगळ्याच जगात सगळेजण आनंदाच्या भावनेत इतके वावरत असतात. आणि आता काय होतं, झालं भाऊबीजेची संध्याकाळ उजाडते आणि घराकडे 4 दिवस आणणारी चाकरमानी ही जी लेकरं बाळं आहेत, ती आपल्या बागा भरायची तयारी करतात. आजी घरातली आई आपली डोळ्याचं हळूच पदर लावत त्यांचे फराळाचे डबे पॅक करत असते. एकच गडबड चालली असते. बाबांच्या आजोबाची त्या मुलांना थरथर त्याक असते. चष्मा काढून ते सुद्धा पाणी लपवत असतात आणि त्यांच्या मनात कुठेतरी हे एकच भावना असते, का रे आता परत भेट केव्हा आपली? केव्हा याल तुम्ही परत? मध्येच कधीतरी अजून 1-2 दिवस नाही का रे राहता येणार? नाही का तुम्हाला इथे थांबता येणार? असंही सुद्धा त्यांच्या मनात येतं. पण ते ओठातले शब्द पोटातले शब्द ओठावर नाही येऊ शकत. कारण त्यांना उत्तरे माहिती असतं. फक्त त्यांच्या मनात हेच प्रश्न असतात. परत केव्हा येणार तुम्ही? परत केव्हा आपली भेट होणार? परत आपली भेट होणार की नाही पुढच्या वर्षी? हे सुद्धा माहिती नसतं त्यांना. इतर वेळी जेव्हा ही मुलं घरी येतात, जातात, तेव्हा असं इतकं जाणवत नाही हो. पण दिवाळी संपून ज्यावेळेला आपल्याकडचे पाहुणे गावाला जातात ना, त्यावेळेला हे दुःख जास्ती भरभरून वाहतंय की असं वाटतं. जीवघेणी वेळ आली आहे की काय असं वाटतं प्रत्येकाला.
बघा ना, अतिशय, अतिशय सुंदर अशी मैफिल सजलेली आहे ही दिवाळीची. अ, राग, सूर, ताल, लय एकापेक्षा एक अनावर संगीत तिथे सजलेलं आहे आणि अचानक मैफिलीत भैरवी यावी ना, तशी ही दिवाळी जायची वेळ झाली ते. मैफल पूर्ण होताना अपूर्णतेची अनामय हुरहुर लावून जाणारी ही हुरहुर. ती अपूर्णता कोणती ते मात्र कुणाला कधीही, कधीही कळत नाही. पण व्याकुळता आणि ती अपूर्णता तरच वाढवत राहते. तशीच ही दिवाळी येते, येते दरवर्षी नित्यनेमाने येते, पण मनाला अशी बोच लावून जाते, हुरहुर लावून जाते, दुःख देऊन जाते. ती व्याकुळता, ती कातरता, तो हळवेपणा, ती सगळं काही आपल्याला देऊन जाते. तरी पण आपण तिला म्हणतो ही दिवाळी देखणी आहे. तिच्यासारखं तेजोमय रूप, तिच्यासारखं ज्योतिर्मय, तिच्यासारखं अंधकाराचा नाश करणारं एक वेगळं संचारलेलं तिच्यातलं तेज आहे. तिच्यातला जो गाभा आहे, ते तिच्याच जवळ असतं ना. तिने सगळे आपले दिवस हे आनंदाचे, ज्योतिर्मय करून टाकलेले असतात, सुखाचे करून टाकले असतात आणि एक जिवंत ओढ मनाला तिने लावलेली असते. आणि मग तिच्याच कृपेने आपण आपल्या जीवलगांना, आप्तेष्टांना, एकमेकांना भेटत असतो. मनामनातला त्यामुळे जो रागाचा असतो, द्वेषाचा असतो किंवा काही प्रमाणात कोणावर आपण रुसलेलो असतो, कोणी आपल्याला रुसलेलो असतो, तो हा अंधार मनामनातला मिटवण्याचं काम ही दिवाळी करत असते. तिला लख्ख प्रकाश तिच्यात इतका भरलेला असतो, तिच्यात इतका आनंद भरलेला असतो, इतकं तेज भरलेलं असतं, की ती सगळ्यांच्या ज्या अंधुक झालेल्या पायवाटा आहेत ना, ते एकदम स्वच्छ करून टाकते आणि मोकळे होते. आणि किती हो, ही दिवाळी न मागताही आपल्याला भरपूर दान देऊन जाते आपल्या पदरात. किती आनंद, किती समाधान, किती सुख ती देऊन जाते. हां, मग तिला आपण सुद्धा तेवढ्याच आनंदाने, समाधानाने तिला खरं शुभास्ते पंथानं हां, म्हणून खरं तिला आपण बाय-बाय करायला पाहिजे ना. पण आपण कातर होतो, व्याकुळ होतो, कासावीस होतो. "का गं बाई, तू आम्हाला एवढं सगळं दिलं आणि आता चाललीस, 4 दिवसातच निघालीस." एखादी माहेरवाशीण मुलगी जेव्हा माहेरी येते, त्यावेळेला तिच्या आई-वडिलांची हीच इच्छा असते, "अगं बाई, अजून 2 दिवस थांबली असतीस ना, छान वाटलं असतं, बरं वाटलं असतं." तेवढ्याच आम्हाला विरंगुळा राहिला असता. तर ही दिवाळी अशीच असते. प्रत्येकाच्या मनात सदैव दैवत राहणारी, प्रत्येकाला आनंद देणारी, आनंद लुटून देणारी, प्रत्येकाच्या जीवनात एक सुखाचं, प्रेमाचं एक वेगळंच तिने लखलखाट निर्माण करणारी अशी ही दिवाळी. खरं तर मंडळी, ही दिवाळी वर्षातून एकदा येते, म्हणून तिचं स्वागत एवढं जंगी होत नसेल ना. रोज-रोज जर का अशी दिवाळी आली असती, तर आपला ऊर असा भरून आला असता का? नेहमीच येतो मग पावसाळा ह्या बेताने आपण म्हटलं असतं, "हो, रोजच असते की, त्यात काय? रोजच दिवाळी आहे." पण दिवाळीचं तसं नाही आहे ना, ती वर्षातून एकदा येते. पण येते तेव्हाच ती आपल्याबरोबर सारा सृष्टीचा शृंगार, सारा घराचा शृंगार, आपला शृंगार, सगळं काही तेजोमयता, अंधकारमय झालेलं जे वातावरण आहे त्याच्यावरती मात करण्याची जी प्रवृत्ती आहे, एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम, आदर निर्माण करण्यासाठी ही दिवाळी आलेली असते. आणि मग म्हणून आपण तिला प्रेमाने निरोप द्यायला पाहिजे आणि तिला सांगायला पाहिजे, "अशीच दरवर्षी येत राहा, माझ्या अंगणी अशीच तू तेवत राहा, माझ्या अंगणात अशीच सुंदर सुखाची बरसात करत राहा, माझ्या जीवनात अशीच तू फुलत राहा, फुलबाजीच्या आतिषबाजीसारखी आणि माझं जीवन असंच लाडू, करंजी, चकली, चिवडा याच्यासारखं अ, षड्रसात्मक सुंदर करून टाक. एकदम आनंदी बनू, एकदम सुखी बनू आणि अशीच माझ्या आयुष्यावर तुझी कृपा राहू दे." आणि मी तुला आत्ता निरोप देते, पण तुझी दरवर्षी नित्यनेमाने वाट पाहील. तितक्याच उत्सुकतेने, तितक्याच अधीरतेने आणि तितकाच प्रमाणात स्वागत करीन मी तुझं, की तू मला नेहमी-नेहमी भेटावी. हो ना मंडळी? असंच आहे ना तुमच्या मनात? ब्लॉग कसा वाटला जरूर कळवा. नमस्कार.